वसंतराव ससानी गुरुजी यांचा बुक स्टॉल लागलेला आहे। आपण आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत। बाबासाहेबांचं जे काही विचारधारा आहे पुस्तकांच्या रूपाने आपण सर्वांनी त्या पुस्तक विक्रीमध्ये पुस्तक खरेदी करावी अशी मी सर्वांना या ठिकाणी भालेराव परिवाराच्या वतीने विनंती करतो। त्या कार्यक्रमाला मुळशी तालुका RTIचे तालुका उपाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत निकाळजे, ज्ञानेश्वर ओवाळ, RPIचे महाराष्ट्र सचिव जोगदंड ज्ञानेश्वर ओवाळ, सचिन जांभोरे उपस्थित आहेत। त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो। यानंतर मी सचिन मोहिते यांना विनंती करतो आपण आदरांजली अर्पण करावी। अखंड विश्वाला शांती समितीने पताका भगवान बुद्ध उलवाडी भूषण 2000 शिवछत्रपती महाराज श्री शिक्षकोत्तर क्रांती महात्मा ज्योतिबा भारतीय गणेश शिल्पकार विश्वकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामूर्ती माता रामाई माता साहेबराव माता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन। कालकती बौद्धाचार्य विठ्ठल भालेराव यांच्या वयाच्या 86 वर्षी 19/6/2026 रोजी त्यांचं दीर्घशा अल्पशास्त्राने दुःखद निधन झालं आणि आज ह्या कार्यक्रमाचे बौद्धाचार्य गुरुजी उपस्थित सन्मान्य आयुष्यमान मधुरी सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आज उपस्थित असलेले दुःखित अंतःकरणाने काकांबद्दल बोलायचं म्हटलं तर मी राहायला करोडला आहे। आज जीवन भालेराव हा माझा एक फायनान्स कंपनीमधला मित्र आहे, परंतु मी जीवनाचा संघर्ष एक पाहिला आहे। आणि जीवन जसं आपल्याला आई आपला संस्कार शिकवते आणि वडील आपले संघर्ष करतात। आई विना आज घर रिकामे दिसते आणि वडील विना आयुष्य। जीवनबद्दल सांगत तात्पर्य एवढंच आहे की जीवन हा माझा खूप जुना मित्र आहे, परंतु हा कधी स्वतःने जगलाच नाही। आणि हे उदाहरण ह्या करत आहे कारण की मी ज्या माझ्या वडिलांना बघितलं ते एअर इंडियामध्ये कामाला असताना आंबेडकर चळवळ 75 वर्ष जुने कार्यकर्ते राहायला करोडला असे जेव्हा निस्वार्थी कार्यकर्ते असते काही स्वतःने जगत नाही, ते दुसरे जगत असतात हे मी पाहिलेलं आहे। समाजामध्ये ते बघत असतात की जे सुख आहे, सुख असेल दुःख असेल ते समाज समजून घेतात। आणि त्यातलंच एक उदाहरण म्हणजे आज विठ्ठल काकांबद्दल वाटते ते माणूस किती वर्ष जगला हे महत्त्वाचं आहे, पण माणूस कसा जगला, त्यांनी आपल्या समाजाबद्दल आपल्या कुटुंबाला काय योगदान दिलं ते फार महत्त्वाचं असतं। आणि तेच आज जीवन गरज आहे। निस्वार्थीप्रमाणे एक कार्यकर्ता म्हणून मी ज्याला बघतो त्याचप्रमाणे जे दादा यादव आहेत ते सुद्धा कुठलंही आंदोलन असो, KG to PG असेल, सामाजिक काम असेल, कुठलाही मोर्चा असेल तर तळमळीने फार अग्रेसर असतात। परंतु मी जास्त न बोलता मी या काकांना माझ्या बौद्धाच्या पोचले भावकी, त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकर सर रवी संघ करीरोड प्रशिक्षण समिती आणि माझ्या मोहिते कुटुंबाच्या वतीने बौद्ध पंचायत समिती शाखा 77 करीरोड त्या काकाला भावपूर्ण श्रद्धा देतो आणि इथे सांगतो जय भीम, जय संविधान, जय भारत। धन्यवाद सचिन मोहिते।